In our today's practical session, we have to see all syllabus of our solid modeling subject, then the micro project which get covered, and the syllabus of our solid modeling subject. So let's see the syllabus of our solid modeling subject. स्क्रीन दिसते का माझी सगळ्यांना? No, sir. No, sir. Okay, wait a minute. Okay, to before going to syllabus, first let me the importance of our solid modeling subject. Tell me the importance of solid modeling subject. What actually it is solid modeling? Is there any idea about solid modeling? Any have idea? सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअरने आपण सब्जेक्टने आपण काय काय करू शकतो, काय काय म्हणजे काय असतं सॉलिड मॉडेलिंग? No, Satya sir. काय 3D solid objects. 3D सॉलिड ऑब्जेक्ट्स करू शकतो. बरं, आणखी बघा 3D सॉफ्ट आपण 3D पार्ट तर आपण कॅड मध्ये सुद्धा काढू शकतो. बरोबर, मग कॅड आणि सॉलिड मॉडेलिंग काय फरक आहे दोघांमध्ये? काहीतरी असेल ना डिफरन्स, काहीतरी कोणी म्हणजे सॉफ्टवेअर ज्यांनी डिझाईन केलं काहीतरी लॉजिक लावला असेल. सर कॅड मध्ये आपण म्हणजे सॉफ्टवेअर बनवतो, सॉलिड मॉडेलिंग मध्ये आपण म्हणजे हार्ड याचं मटेरियल बनवतो. हार्ड मटेरियल नाही, आपण जे सॉफ्टवेअर जे यूज करतोय बरोबर, सो दॅट इज क्रिओ सॉफ्टवेअर आपण यूज करतोय बरोबर सॉलिड मॉडेलिंग साठी. आता बेसिकली सॉलिड मॉडेलिंग काय कन्सेप्ट आहे आधी आपण ते समजून घेऊ. सो सॉलिड मॉडेलिंग म्हणजे एखादा पार्ट बरोबर, आता मॅन्युफॅक्चर करण्याच्या आधी तो आपल्याला कसा दिसणार आहे हे जर बघायचं असेल तर आपल्याला सॉलिड मॉडेलिंग या जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण तो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग होण्याच्या आधी कसा दिसणार आहे हे आपण बघू शकतो बरोबर. पण तसं कॅड मध्ये नाही. कॅड मध्ये काय फक्त आपल्याला 3D पार्ट जो आहे तो आपण ड्रॉ करू शकतो बरोबर, आणि आपण तो पूर्ण 360 डिग्री मध्ये फिरवून बघू शकतो. पण ऍक्च्युअल मध्ये जो काही पार्ट तयार होतो तो पार्ट तयार झाल्यानंतर कसं तयार होण्याच्या आधी कसा दिसतो हे जर बघायचं असेल, सो वी हॅव टू यूज सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअर. अँड बेसिकली different softwares are used for solid modeling like Creo, then आता प्रोई. आधी आपण प्रोई सॉफ्टवेअर असायचं, त्याच नवीन व्हर्जन जे आहे ते आहे क्रिओ सॉफ्टवेअर बरोबर. मग जे काही अनालिसिसचे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात जसं एनसिस आहे, त्यानंतर युनिग्राफिक्स आहे, एनएक्स आहे बरोबर, नंतर कटिया म्हणून सॉफ्टवेअर असतं. तर ज्या ठिकाणी गाड्यांचे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होते, जे जिथे आपल्याला सरफेसचा कॉन्टॅक्ट होतो त्या ठिकाणी तुम्हाला कटिया सॉफ्टवेअर यूज केला जातो. आणि जिथे तुम्हाला मशीन पार्ट्स डिझाईन करायचे असतील किंवा मॅन्युफॅक्चर करायचे असेल त्या केसमध्ये तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर यूज होतो त्याला आपण म्हणतो क्रिओ. म्हणजे हे क्रिओ हे प्रोईचंच ऍडव्हान्स व्हर्जन आहे, त्याला आपण म्हणतो क्रिओ. असे सॉलिड मॉडेलिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, आपल्याला आता ते बघायचंय बरोबर. तर कसं यूज करतात, त्यानंतर त्याचे काय काय फीचर्स जे आहेत ते आपल्याला सगळे बघायचे आजच्या प्रॅक्टिकल मध्ये. सो बिफोर moving towards, let's see the syllabus of our today solid modeling subject. स्क्रीन दिसते का आता? नाही सर. एक सेकंड.
आता दिसते. हो सर. हो सर. Okay. So let's see. This is our syllabus. We have iSCHEM, semester 5th, and solid modeling. Okay. So solid modeling and additive manufacturing. So this is the title of our subject, solid modeling and additive manufacturing. आता solid modeling बद्दल आपण बघितलं बरोबर. आता additive manufacturing काय असतं आपल्याला ते बघायचंय. आता additive manufacturing म्हटलं तर सगळ्यांना 3D प्रिंटिंग कन्सेप्ट माहित असेल. 3D प्रिंटिंग माहिती का 3D प्रिंटिंग कन्सेप्ट? हो सर. हा, त्यालाच आपण ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय की मटेरियल स्मॉल लेअर बाय लेअर ऍड केलं जातं आणि तुमचा पार्ट हा मॅन्युफॅक्चर केला जातो बरोबर. तर ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचं आपण पुढे एक सेपरेट सेशन घेणार आहे. तर आता आपण मी फक्त सॉलिड मॉडेलिंग आणि त्याचे जे काही सिलेबस आहे ते बघू आपण. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वरती आपण सेपरेट बोलू. सो दिस इज अवर सब्जेक्ट कोड 22053. Then let's see marking scheme of our subject. We have no any theory part for that subject. Only practical part is there. 50 marks and 50 marks. That means total 100 marks. This subject is for total 100 marks and it get divided into two sections. End semester exam. म्हणजे जे काही स्क्रीन माझी दिसते ना सगळ्यांना, सिंक्रो होते का स्क्रीन? मार्किंग स्कीम दिसते का सगळ्यांना? मार्किंग नो स्कीम सर. आता हो दिसते सर. हा बघा, तर ही जी काही सब्जेक्ट आहे आपला हा सब्जेक्ट, सो इट इज फॉर टोटल 100 मार्क्स अँड दिस 100 डिवाइड इंटू टू सेक्शन्स. 50 मार्क्स फॉर एंड सेमिस्टर एक्झाम अँड 50 मार्क्स फॉर युअर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. आता एंड सेमिस्टर एक्झाम जेवढे काही तुमचे प्रॅक्टिकल होणार आहे सॉलिड मॉडेलिंग अंडर, तर त्याच्या शेवटी सेमिस्टर एंडला आपल्याला त्या बेसवरती एक एक्झाम घेतली जाईल, दॅट इज कॉल्ड एंड सेमिस्टर एक्झाम. आणि जी असणार तुमची 50 मार्काची. यासाठी तुम्हाला बाहेरच्या कॉलेजमधून एक्स्टर्नल येणार आहे आणि तुमचे प्रॅक्टिकल कंडक्ट केले जाणार आहे बरोबर. त्यांच्या समोर तुम्हाला प्रॅक्टिकल कंडक्ट करायचे. सो इट हॅज एक्सटर्नल प्रॅक्टिकल. ते कशावरनं कळलं तर इथे 50च्या पुढे हॅश मार्क आहे आणि हॅश मार्क इंडिकेट्स दॅट युअर सब्जेक्ट हॅव्हिंग एक्सटर्नल असेसमेंट. ठीक आहे, एक्सटर्नल असेसमेंट आहे त्यामुळे आपल्याला एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. आणि उरलेले हे जे काही 50 मार्क आहे, सो दॅट इज फॉर युअर PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. म्हणजेच 50 मार्क तुमचे 30 मार्क आणि 20, 30 आणि 20 असे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतील. 30 मार्क जे आहेत ते तुमचे जे काही तुम्ही कम्प्लीट करणार आहात, मॅन्युअल कम्प्लीट करणार आहे त्याच्यासाठी असणार आहेत आणि 20 मार्क तुमच्या मायक्रो प्रोजेक्ट साठी असणार आहे. सो 30 + 20 50 फॉर युअर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट अँड रिमेनिंग 50 is for your end semester exam. In this way, total 100 marks for your solid modeling subject. Then next one, after that next one is the course outcomes. बघा आता स्क्रीन दिसते माझी. कोर्स आउटकम्स आलेत का वरती स्क्रीन वरती? एक सेकंड मी स्टॉप करतो आणि परत स्क्रीन सिंक्रोनाइज करतो, मग बरोबर होईल. सो कोर्स आउटकम्स, आपल्या सब्जेक्टला जे काही कोर्स आउटकम्स आहे, कोर्स आउटकम्स काय असतात तर हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही काय काय समजणार तुम्हाला बरोबर, दॅट इज कॉल्ड कोर्स आउटकम्स. फर्स्ट वन, after finishing your this subject, your students are able to prepare 2D drawing using Sketcher workbench.
फॉर एनी पॅरामेट्रिक कॅड सॉफ्टवेअर. म्हणजे हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही एक 2D ड्रॉइंग जे आहे ते ड्रॉ करू शकता. कोणतं पण एखादं कॅडचं सॉफ्टवेअर वापरून तुम्ही 2D ड्रॉइंग काढू शकता. देन नेक्स्ट वन, सेकंड कोर्स आउटकम काय? जनरेट 3D solid soft models from 2D sketch using part workbench of any parametric CAD software. म्हणजे तुम्ही 3D पण पार्ट ड्रॉ करू शकता 2D स्केच वर, बरोबर. देन नेक्स्ट वन, प्रिपेअर असेंबली ऑफ पार्ट मॉडेल्स युझिंग असेंबली. म्हणजे असेंबली पण तुम्ही करू शकता, बरोबर. फक्त 2D 3D पार्ट्स काढून चालणार नाही, तर तुम्ही असेंबली सुद्धा करू शकता हा सब्जेक्ट शिकल्यानंतर. देन जनरेट ऑर्थोग्राफिक व्ह्यू. एक पार्ट ड्रॉ केल्यानंतर जसं आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये झालं, नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये, नंतर MWM मध्ये, हे 3 सब्जेक्ट जे होते ड्रॉइंगचे, त्याच्यात आपण एखाद्या पार्टचं जसं ऑर्थोग्राफिक व्ह्यू ड्रॉ करायचो, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, बरोबर, किंवा सेक्शनल व्ह्यू. तसेच ऑर्थोग्राफिक व्ह्यू आपण सॉफ्टवेअरच्या मदतीने सुद्धा काढू शकतो, बरोबर. मग ज्यावेळेस हा सब्जेक्ट तुम्ही शिकतात, यू कॅन एबल टू ड्रॉ ऑर्थोग्राफिक व्ह्यू ऑल्सो. देन प्लॉट अ ड्रॉइंग फॉर गिवन पार्ट मॉडेल. म्हणजे तुम्ही जे काही ड्रॉइंग तुम्ही ड्रॉ केलं त्याचे प्लॉटिंग पण करू शकता. प्लॉटिंग म्हणजेच तर आपलं जे काही पार्ट आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वन इज 3D प्रिंटर. 3D प्रिंटर जे आहे तर तुम्ही त्या पार्टचं प्रिंटिंग पण करू शकता. म्हणजे प्रोटोटाइप मॉडेल सुद्धा तुम्ही तयार करू शकता. सो असे हे 3 आणि 3 6 CO आहेत. हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला टोटल हे 6 पॉइंट्स जे आहेत ते कव्हर होणार आहेत. सो लेट्स सी द टोटल सिलेबस ऑफ आवर सॉलिड मॉडेलिंग सब्जेक्ट. सो फर्स्ट युनिट, वर्किंग इन 2D एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की तुम्हाला या पहिल्या युनिट मध्ये सगळं 2D स्केचेस शिकायचे आहेत, बरोबर. म्हणजे पहिला युनिट हा टोटली बेस्ड ऑन 2D एन्व्हायरमेंट. 2D स्टँड्स फॉर 2 डायमेन्शनल, ठीक आहे. 2 डायमेन्शनल and 3D stands for 3 dimensional. So this is 2D. Then second unit number 2, development of solid models. याच्यात काय करायचं तुम्हाला, जे काही तुम्ही 2D पार्ट बनवलेत, बरोबर, पहिल्या युनिट मध्ये, एक्सक्यूज, जे काही पार्ट्स तुम्ही युनिट नंबर 1 मध्ये तुम्ही जे काही पार्ट्स बनवलेत 2D पार्ट्स, तर त्याचंच तुम्हाला आता 3D मध्ये कन्वर्जन करायचंय. सो दॅट्स वाय युनिट नंबर 2 इज फॉर डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड मॉडेल्स. देन युनिट नंबर 3, कम्प्युटर एडेड असेंबली. म्हणजे जे काही तुम्ही पार्ट्स बनवलेत तर त्यानंतर तुम्हाला त्या पार्ट्सची असेंबली करायची. फॉर एक्झाम्पल आपण जर स्क्रूजॅकचं एक्झाम्पल घेतलं, स्क्रूजॅक मध्ये टोटल 7 पार्ट्स असतात. मग तुम्हाला काय करायचंय, तर हे 7 पार्ट्स आधी 2D मध्ये ड्रॉ करायचे, त्यानंतर त्याचं 3D मध्ये कन्वर्जन करायचंय. 3D पार्ट एकदा का तयार झाला तर युनिट नंबर 3 काय, असेंबली. म्हणजे तुम्हाला त्याची असेंबली करायची, बरोबर. आणि त्यानंतर युनिट नंबर 4, ड्राफ्टिंग ऑफ 3D असेंबली. म्हणजेच याचं तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ करायचे त्या असेंबलीचे. त्यानंतर युनिट नंबर 5, प्लॉटिंग. म्हणजे तुम्हाला जे काही प्रिंटर असतात तर त्या प्रिंटरने त्या असेंबलीची आपण प्रिंट आउट काढू शकतो. अँड युनिट नंबर 6 इज ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्या असेंबलीचा आपण एक प्रोटोटाइप मॉडेल हा सुद्धा तयार करू शकतो, बरोबर. असे हे 6 युनिट आहेत आपले, आणि 6 युनिट मध्ये आपल्याला सिलेबस हा कव्हर करायचा आहे. सो दिस ऑल अबाउट आवर मार्किंग स्कीम, देन टोटल सिलेबस, देन कोर्स आउटकम्स, बरोबर. आता आपण ऍक्च्युअल सॉफ्टवेअर काय ते आपण बघणार आहोत. बघा, आपल्याकडे जे सॉफ्टवेअर आहे दॅट इज कॉल्ड क्रिओ, अँड 2.0 इज द व्हर्जन ऑफ आवर सॉफ्टवेअर. बघा, सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो तर विंडो कशी दिसते त्याची ते आपण आता बघणार आहोत.
Wait a minute. सर व्हॉइस येत नाही. ओके. बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर न्यू वरती क्लिक केलं मी. बघा ज्यावेळेस आपली स्क्रीन ओपन होते मी न्यू वरती क्लिक केलं. आता इथे नंबर ऑफ ऑप्शन्स असतात बरोबर. स्केच मोड, पार्ट मोड, असेंब्ली मोड, मॅन्युफॅक्चरिंग मोड, ड्रॉइंग मोड. म्हणजे तुम्हाला जर समजा 2D स्केचेस ड्रॉ करायचे आहेत तर जस्ट क्लिक ऑन स्केच मोड. 3D पार्ट्स ड्रॉ करायचे आहेत, क्लिक ऑन पार्ट मोड. एखाद्या पार्ट्स ड्रॉ केले त्याची असेंब्ली तयार करायची, क्लिक ऑन असेंब्ली मोड बरोबर. त्यानंतर त्या पार्ट असेंब्लीची ड्रॉइंग ड्रॉ करायची असेल, क्लिक ऑन ड्रॉइंग मोड. सो different modes are there and from out of that we have to select any kind of mode. So at first we have to select sketch mode. 2D sketches ड्रॉ करायचे, स्केच वरती क्लिक केलं and then इथे त्याला नाव द्यायचं. तुम्ही जे काही स्केच ड्रॉइंग ड्रॉ करणार आहे बरोबर तर त्याला आपण नाव द्यायचंय. समजा आता इथे मी दिलं स्केच 1. आता बघा इथे स्केच 1 तो घेत नाहीये बरोबर. का बरं घेत नाही? कारण मी इथे स्केच आणि 1 दोघांच्या मध्ये मी काय दिलाय, स्पेस दिलाय बरोबर. आता ज्यावेळेस हा स्पेस मी रिमूव्ह करतो त्या केसमध्ये आपलं ड्रॉइंग काय होतंय, सिलेक्ट होतंय. इथे बघा वरती नाव येईल, त्या फाईलला नाव आलं स्केच 1 बरोबर. आणि आता आपल्याला इथे काय करायचंय, 2D स्केचेस आपण ड्रॉ करू शकतो बरोबर. मग वेगवेगळ्या आपल्या ज्या काही कमांड्स आहेत या सगळ्या कमांडचा वापर करून आपल्याला 2D स्केचेस ड्रॉ करायचे. तर आजच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण 2D स्केचेस कसे ड्रॉ करायचे आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स सी ऑल द कमांड्स 2D यूज फॉर 2D स्केचेस. बघा ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या छोट्या छोट्या कमांड शिकाल प्रॉपर त्याच वेळेस तुम्हाला 2D स्केचेस ड्रॉ करता येईल आणि त्याच वेळेस तुम्हाला 3D पार्ट सुद्धा ड्रॉ करता येईल. त्यामुळे या सगळ्या कमांड ज्या आहेत त्या प्रॉपर समजायला पाहिजे आणि कशा यूज करायच्या त्याचा यूज सुद्धा तुम्हाला करता यायला पाहिजे. सो बेसिकली फर्स्ट कमांड दॅट इज लाईन कमांड. आपण कॅड मध्ये शिकलोय बरोबर. कॅड मध्ये सुद्धा ड्रॉ कमांड मध्ये पहिली कमांड होती आपली लाईन कमांड. ड्रॉ टूलबार मधली पहिली कमांड होती लाईन कमांड. आता इथे बघा दोन टाईप आहेत, लाईन चेन आणि लाईन टँजंट बरोबर. तर आता पहिली आपण बघू लाईन चेन. म्हणजे काय की तुम्ही जी काही लाईन ड्रॉ करणार आहे सो जस्ट तुम्हाला त्या पॉइंट्स मेन्शन करायचे. सो अकॉर्डिंग टू दॅट पॉइंट युअर लाईन विल बी गेट कन्स्ट्रक्टेड. बघा लाईन कन्स्ट्रक्ट झाली आणि ज्यावेळेस हा पूर्ण ऑब्जेक्ट मी क्लोज केला त्यावेळेस पूर्ण तुमचं ड्रॉइंग जे आहे ते कम्प्लीट झाले. आणि आता तुम्ही इथे जर बघितलं तर हे सगळे जे काही डायमेन्शन्स आहेत हे सगळे इनबिल्ट डायमेन्शन्स आहेत बरोबर.
म्हणजेच काय की कॅड सॉफ्टवेअर मध्ये आता फरक बघा कसा आहे क्रिओ सॉफ्टवेअर आणि कॅड सॉफ्टवेअर मध्ये. कॅड सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला डायमेन्शन्स नंतर सेपरेट डायमेन्शन कमांडने द्यावे लागतात, पण इथे तसं नाही. इथे काय डायरेक्टली डायमेन्शन्स हे इनबिल्ट असतात. तुम्ही दोन पॉइंट जरी ड्रॉ केले तरी तुम्हाला त्याच्यातले डायमेन्शन्स तो एक्झॅक्ट देईल. बरोबर, तर हे सॉफ्टवेअरचं काम असतं. अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉ केला लाईन कमांडने तर डायरेक्टली तुम्हाला डायमेन्शन जे आहेत ते मिळू शकतात. मग फक्त इथे तुम्हाला डायमेन्शन एडिट करायचे आणि त्यानंतर तुम्ही त्या डायमेन्शनला चेंज करू शकता. बरोबर, तर असे हे पहिली जी कमांड आहे आपली ती लाईन कमांड. अगेन जसं आपण कॅड मध्ये शिकलोय विंडो मेथड फॉर सिलेक्शन. एक विंडो क्रिएट केली, पूर्ण पार्ट सिलेक्ट केला, डायरेक्टली डिलीट जर केलं तर तुमचं पूर्ण ड्रॉ केलेलं सगळं डिलीट होऊ शकतं. सो इन दिस वे वी कॅन यूज लाईन चेन कमांड. देन लाईन टँजंट. आता टँजंट कमांड काय असतं बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे की पहिले दोन आर्क ड्रॉ करावे लागतील आणि त्या आर्कच्या मध्ये जे टँजंट म्हणजे काय असतं तर छोट्या पॉइंट मधनं जी काही लाईन पास होते तिथे त्याचं सिम्बॉल मध्ये पण दिसतंय बघा. सर्कल असेल किंवा आर्क असतील तर त्यांच्यामधनं जी काही लाईन पास होते दॅट इज कॉल्ड लाईन टँजंट. सो फर्स्ट I will construct one small arc. Okay, and then line tangent. मग ही एक लाईन आणि बघा अशा पद्धतीने इथे तुमची टँजंट जे काही तुम्ही लाईन ड्रॉ करतायत तर त्याचं स्टार्टिंग पॉइंट कसं आहे टँजंट पॉइंट आहे. बरोबर, बघा लाईन टँजंट म्हणजे ती टँजंट पासून ड्रॉ केली जाते, त्यामुळे त्याला आपण म्हणतो लाईन टँजंट. त्यानंतर नेक्स्ट कमांड असते रेक्टँगल कमांड. आता रेक्टँगल कमांड मध्ये चार सब टॉपिक्स आहेत, सब टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज कॉर्नर रेक्टँगल, सेकंड वन इज स्लॅन्टेड रेक्टँगल, थर्ड वन इज सेंटर रेक्टँगल अँड फोर्थ वन इज पॅरलेलोग्राम. बरोबर, आता हे चार टाइप्स काय आहेत बघा. आता आपल्याला नॉर्मल जर रेक्टँगल ड्रॉ करायचा असेल तर आपण काय करतो डायरेक्टली कॅड मध्ये आपल्याकडे रेक्टँगल कमांड होती. बरोबर, इथे सुद्धा रेक्टँगल कमांड आहे पण आपण चार वेगवेगळ्या पद्धतीने आपण रेक्टँगल ड्रॉ करू शकतो. मग पहिली मेथड काय माझी कॉर्नर रेक्टँगल. बरोबर, आता कॉर्नर रेक्टँगल जर बघितलं तर त्याच्या जो काही सिम्बॉल दिलाय त्या सिम्बॉल मध्ये बघा त्यांनी काय दिलंय तर दोन कॉर्नरचे पॉइंट त्यांनी हायलाइट केले. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस मी दोन कॉर्नर पॉइंट यूज करतो त्या केसमध्ये मी रेक्टँगल ड्रॉ करू शकतो. बरोबर, सो फर्स्ट आय क्लिक हिअर, दिस इज माय फर्स्ट कॉर्नर पॉइंट अँड सेकंड कॉर्नर पॉइंट. बघा पहिले मी इथे क्लिक केलं, हा माझा फर्स्ट पॉइंट होता, त्यानंतर मी डायगोनली इथे क्लिक केलं, दॅट इज माय सेकंड पॉइंट. सो जस्ट बाय गिव्हिंग 2 पॉइंट यू कॅन कन्स्ट्रक्ट वन रेक्टँगल, दॅट इज कॉल्ड कॉर्नर रेक्टँगल मेथड. बरोबर, हा कॉर्नर मी मेन्शन केला आणि हा कॉर्नर, दोन कॉर्नरने मी रेक्टँगल ड्रॉ करू शकतो. देन सेकंड मेथड इज स्लांटेड रेक्टँगल. आता स्लांटेड रेक्टँगल काय असतं बघा. सो दिस इज स्लांट म्हणजे एक त्या रेक्टँगलला थोडस आपण अँगल देऊ शकतो. बरोबर, आणि त्या पद्धतीने तुम्ही रेक्टँगल हा ड्रॉ करू शकतो, दॅट इज कॉल्ड स्लांटेड रेक्टँगल. बघा असे दोन आपण रेक्टँगल ड्रॉ केले, दॅट इज कॉल्ड स्लांटेड रेक्टँगल. नेक्स्ट वन इज सेंटर रेक्टँगल. हे मोस्टली यूज केलं जातं. बरोबर, कोणता पण रेक्टँगल ड्रॉ करायचा डायरेक्टली तुम्ही सेंटर रेक्टँगल जर यूज केला तर फक्त एका क्लिक वर तुम्ही रेक्टँगल ड्रॉ करू शकता. बरोबर, सेंटर रेक्टँगल म्हणजे मी जे काही पॉइंट देणार आहे ते सेंटर पासून बाहेरचे पॉइंट देणार आहे. बरोबर, मग पहिला एक क्लिक सेंटरला केलं आणि बाहेर दुसरा क्लिक आपण बाहेर केला. बरोबर, अशा केसमध्ये तुम्हाला एक रेक्टँगल मिळू शकतो. मी काय केलं पहिले सेंटरवरती क्लिक केलं आणि नंतर बाहेर क्लिक केलं. सो दॅट इज कॉल्ड सेंटर रेक्टँगल. अँड लास्ट वन इज पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम काय असतं बघा आता. बरोबर, या पद्धतीने तुम्ही पाहिजे तिथे पाहिजे त्या अँगल वरती तुमचा
हा रेक्टँगल जो आहे तो ड्रॉ करू शकता. बरोबर, असा पाहिजे या पद्धतीने ठेवू शकतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पॅरलेलोग्राम जो आहे तो ड्रॉ करू शकतो. बरोबर, पॅरलेलोग्राम. So this is our 4 methods for constructing rectangle. Next one is circle. आता सर्कल कमांड जे आहे तर सर्कल मध्ये 4 सब कमांड्स आहेत. तर 4 पद्धतीने आपण सर्कल जे आहेत ते ड्रॉ करू शकतो. बरोबर, कोणकोणते बघा. फर्स्ट वन इज सेंटर अँड पॉइंट. तर ही सगळ्यात कॉमन वाली मेथड आहे सर्कल ड्रॉ करण्यासाठी. फर्स्ट वन इज सेंटर अँड पॉइंट. सेंटर वरती क्लिक करायचंय आणि बाहेर आपण रेडियस जी आहे ती दिली की तुमचं सर्कल हा डायरेक्टली ड्रॉ होतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे सर्कल जे आहेत ते ड्रॉ करू शकतो. परत एकदा दाखवतो. सर्कल कमांड, सेंटरला क्लिक केलं आणि बाहेर क्लिक केलं. सो दिस इज अवर सर्कल कमांड. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय की तुम्हाला समजा जर तुम्ही एखादा सर्कल ड्रॉ केलेला आहे, बरोबर, तर या सर्कलचा या सेंटरला कन्सिडर करून तुम्हाला नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करायचे. बरोबर, मग त्या केसमध्ये आपण काय करतो, कॉन्सेंट्रिक सर्कल. बघा, या सेंटरला मी रेफर करून या सेंटर पॉइंटला रेफर करून मी वेगवेगळे सेंटर सर्कल जे आहेत ते ड्रॉ करतोय. सो दॅट इज कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल. बघा, त्याच्या नावातच मिनिंग आहे कॉन्सेंट्रिक, म्हणजे या सेंटरला कन्सिडर करून मी वेगवेगळे सर्कल्स जे आहेत ते ड्रॉ केले. दिस इज आवर नेक्स्ट मेथड फॉर कन्स्ट्रक्टिंग सर्कल. देन 3 पॉइंट सर्कल. आता 3 पॉइंट सर्कल काय असतं बघा. एखादा सर्कल ड्रॉ करायला तुम्हाला जर 3 पॉइंट वेगवेगळ्या ठिकाणी दिले तर त्या 3 पॉइंट मधनं तो काय करतो, सर्कल पास करतो. बघा, आता मी पहिला पॉइंट इथे दिलाय, देन सेकंड पॉइंट इथे देतोय अँड थर्ड पॉइंट मी या कॉर्नरला दिला. बरोबर, अशा पद्धतीने आपला सर्कल जो आहे तो कम्प्लीट होतो. दॅट इज कॉल्ड 3 पॉइंट सर्कल. फर्स्ट पॉइंट मी इथे दिला, दुसरा इथे दिला आणि तिसरा खाली इथे दिला. बरोबर, त्या केसमध्ये सॉफ्टवेअर काय करतो, या 3 पॉइंट मधनं पास होणारा सर्कल काय करतो, ड्रॉ करतो. अशा पद्धतीने आपण सर्कल सुद्धा ड्रॉ करू शकतो. अँड नेक्स्ट वन इज टँजेंट. 3 टँजेंट. बरोबर, बघा, आता 3 लाईन आपण समजा ड्रॉ केल्या. ही पहिली लाईन, देन सेकंड लाईन अँड थर्ड लाईन. बरोबर, या 3 लाईन्स आहेत आणि आपल्याला या तिन्ही लाईन मधनं पास होणारा सर्कल ड्रॉ करायचा. मग पहिल्या लाईनला क्लिक केलं, दुसऱ्या लाईनला क्लिक केलं आणि तिसऱ्या लाईनला क्लिक केलं. बघा, ज्यावेळेस तुम्ही तीन क्लिक केले, पहिल्या लाईनला क्लिक केलं, बघा टँजेंट टी, इथे टी सिम्बॉल दिसतोय, दॅट इज कॉल्ड टँजेंट. देन इथे टी आणि इथे टी. नावच काय त्याचं, 3 टँजेंट. या सर्कलला टँजेंट पॉइंट वरती तो ड्रॉ करतोय. बरोबर, अशा पद्धतीने आपण 3 टँजेंट मेथडने सुद्धा सर्कल ड्रॉ करू शकतो. त्यानंतर सर्कल झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची कमांड असते पुढची नेक्स्ट, दॅट इज आर्क कमांड. आता आर्क कमांड काय असते बघा, इथे सुद्धा 4 टाइप्स आहेत. पहिला असतो 3 पॉइंट टँजेंट एंड, म्हणजे 3 पॉइंट द्यायचे कुठे पण आणि तुम्ही आर्क जो आहे तो ड्रॉ करू शकता. बरोबर, तर म्हणजेच काय, तर 3 पॉइंट दिले आणि त्याच्यातून तुम्ही आर्क जो आहे तो ड्रॉ केला. आता याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे पुढची मेथड आर्क ड्रॉ करण्यासाठी. नेक्स्ट मेथड इज सेंटर अँड एंड्स. बरोबर, म्हणजे इथे एक सेंटर पॉइंट दिला आणि त्यानंतर एंड पॉइंट आपल्याला त्या आर्कचा मेन्शन करायचा. बरोबर, पहिले सेंटर पॉइंट दिला, त्यानंतर आर्क आपण मेन्शन केला. दॅट इज कॉल्ड सेंटर अँड आर्क मेथड. त्यानंतर 3 टँजेंट, म्हणजे 3 लाईन्स असतील, त्या 3 लाईन्स मधनं पास होणारा आर्क ड्रॉ करायचा. जसं आपण 3 टँजेंट सर्कल ड्रॉ केला, तसा 3 टँजेंट आर्क सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. ते कसं बघा, आता पहिली लाईन दिली, दुसरी लाईन अँड तिसरी लाईन. आता या 3 पॉइंट मधनं पास होणारा आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो दॅट्स वाय सिलेक्ट 3 टँजेंट
मेथड फॉर कन्स्ट्रक्टिंग आर्क. क्लिक केलं, पहिली लाईन दिली, दुसरी लाईन अँड तिसरी लाईन. बघा 3 पॉइंट मधनं पास होणारा आणि त्या तिन्ही लाईनला टँजंट असणारा आर्क हा ऑटोमॅटिकली कंप्लीट झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही आर्क सुद्धा ड्रॉ करू शकता. त्यानंतर नेक्स्ट असतो कॉन्सेंट्रिक. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, तर एकाच सेंटरला कन्सिडर करून तुम्ही वेगवेगळे आर्क जे आहेत ते ड्रॉ करू शकता. बरोबर. बस पहिले मी एक सिंपल आर्क ड्रॉ करून घेतो. आता कॉन्सेंट्रिक आर्क म्हणजे या सेंटरला कन्सिडर करून तुम्ही वेगवेगळे आर्क जे आहेत ते ड्रॉ करू शकता. कॉन्सेंट्रिक टाइप. बघा परत या सर्कलला, या सेंटरला कन्सिडर करून तुम्ही वेगवेगळे आर्क जे आहेत ते ड्रॉ करू शकता. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आर्क जे आहेत ते कम्प्लीट करू शकतो. आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. आहेत हो ना सर. सगळे? हा. हो सर, आहे. आता कसं आहे, या पहिल्या 2D स्केचेसच्या कमांड समजल्या, तर आपल्याला आता पुढे 2D स्केच आपल्याला ड्रॉ करायचे. बरोबर. त्यासाठी पहिले ह्या बेसिक कमांड सगळं शिकायला हवं. बरोबर. या जर कमांड समजल्या तरच आपण पुढे व्यवस्थित ड्रॉ करू शकतो. 2D स्केचेस आपल्याला ड्रॉ करता येतात. बरोबर. तर त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कोनिक. कोनिक म्हणजे जसं तुम्ही इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला जे ग्राफिक्स मध्ये शिकलेत. बरोबर. असे वेगवेगळे तुम्ही कोन सुद्धा ड्रॉ करू शकता. बरोबर, बाय युजिंग दिस मेथड. याचा उपयोग जास्त होत नाही, फक्त हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मेन फक्त कुठे यूज होतो, तर सर्कल कमांडचा यूज होतो, त्यानंतर रेक्टँगल कमांड, त्यानंतर लाईन कमांड. बरोबर, या बेसिकली यूज केल्या जातात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इलिप्स. आता इलिप्स बघितलं तर ऍक्सिस एंड इलिप्स म्हणजे काय, तर दोन, आपल्याला माहिती आहे इलिप्स मध्ये एक मेजर ऍक्सिस असतो आणि एक मायनर ऍक्सिस असतो. बरोबर. तर मग हे दोन ऍक्सिस दिले तर तुम्ही इलिप्स ड्रॉ करू शकता. ते कसं बघा, आता पहिला पॉइंट इथे दिला, दुसरा पॉइंट मी इथे देतोय. बरोबर. त्यानंतर आपल्याला म्हणजे मेजर ऍक्सिसचे 2 पॉइंट दिले, आता मायनर ऍक्सिसचा पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. मायनर ऍक्सिसचा पॉइंट दिला, तुमचा काय झाला, इलिप्स तयार झाला. बरोबर. म्हणजे या इलिप्सला आपण कशा पद्धतीने ड्रॉ केलं, पहिले मी ते मेजर ऍक्सिसचा फर्स्ट पॉइंट दिला, देन मेजर ऍक्सिसचा सेकंड पॉइंट दिला, त्यानंतर मायनर ऍक्सिसचा एक पॉइंट दिला. अशा पद्धतीने काय केलं त्याने, इलिप्स हा ड्रॉ केला. त्यानंतर इलिप्स ड्रॉ करण्यासाठी दुसरी मेथड असते सेंटर अँड ऍक्सिस इलिप्स. म्हणजे मला जसं आपण काय केलं, पहिला पॉइंट मेजर ऍक्सिसचा, दुसरा पॉइंट मेजर ऍक्सिसचा आणि मायनर ऍक्सिसचा फर्स्ट पॉइंट असं दिलं. आता इथे तसं नाही, इथे काय करायचंय, सेंटर पॉइंट द्यायचं. सेंटर पॉइंट दिला तर मेजर ऍक्सिस चा फर्स्ट पॉइंट आणि मायनर ऍक्सिसचा फर्स्ट पॉइंट. तर मी मेजर ऍक्सिसचा फर्स्ट आणि मायनर ऍक्सिसचा, सॉरी मेजर ऍक्सिसचा सेकंड असे दिले होते. पण या केस मध्ये मी काय करतोय, सेंटरचा पॉइंट देतोय, त्यानंतर मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस. अशा पद्धतीने आपण दोन पद्धतीने इलिप्स हे ड्रॉ करू शकतो. त्यानंतर स्प्लाइन कमांडने आपण वेगवेगळे आर्क जे आहेत ते असे ड्रॉ करू शकतो. बरोबर. याचा उपयोग पण आपल्याला पुढे होणार आहे. याचा उपयोग तुम्हाला ज्यावेळेस एखादी प्रोफाईल ड्रॉ करायची असते, त्या केसमध्ये हे अशी प्रोफाईल आपण ड्रॉ करू शकतो बाय युजिंग स्प्लाइन कमांड. नेक्स्ट वन इज फिलेट कमांड. आता फिलेट म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की एखादा शार्प एज असेल तर त्या शार्प एजला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला फिलेट कमांड यूज करायला लागते. बरोबर. म्हणजे आता इथे आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट बघतो तर याला शार्प एज आहे, आता आपल्याला याला काय करायचंय, फिलेट करायचं. मग त्यासाठी आपल्याकडे फिलेटचे मेथड्स आहेत. पहिले मी बघतो सर्क्युलर, त्यानंतर सर्क्युलर ट्रिम, त्यानंतर इलिप्टिकल आणि इलिप्टिकल ट्रिम. पहिले आपण बघू सर्क्युलर.
पहिला पॉईंट दिला आणि दुसरा पॉईंट दिला. बघा या ठिकाणी काय होतंय, तुम्हाला फिलेट झालेलं मिळतंय बरोबर, शार्प एज रिमूव्ह झाली, पण मग ही जी काही डॉटेड लाईन आहे, ही डॉटेड लाईन ही दिसते, म्हणजे ही रेफरन्स लाईन तुम्हाला दिसते. मग यालाच आपण म्हणतो फिलेटचा पहिला टाईप, दॅट इज फिलेट सर्क्युलर. त्यानंतर आपण फिलेटचा सेकंड टाईप बघू, फिलेट सर्क्युलर ट्रिम. सर्क्युलर ट्रिम मध्ये काय फरक आहे बघा. आता पहिली लाईन दिली आणि दुसरी लाईन दिली, याच्यामध्ये काय होतं, ट्रिम म्हणजे काय की जे काही तुम्हाला हे दिसत आहेत, बघा सर्क्युलर ट्रिम म्हणजे ज्या काही एक्सटेन्शन लाईन होत्या मागच्या केसमध्ये, तर त्या सगळ्या ट्रिम झालेल्या आहेत. ट्रिम म्हणजे त्या सगळ्या उडालेल्या आहेत, दॅट इज कॉल्ड ट्रिम. बरोबर, अशा पद्धतीने आपण सर्क्युलर ट्रिम ही कमांड फिलेट साठी यूज करू शकतो. त्यानंतर इलिप्टिकल. आता इलिप्टिकल पहिला पॉइंट दुसरा पॉइंट बघा, मग त्या केसमध्ये काय, असं एक इलिप्टिकल शेप तयार झाला बरोबर, म्हणजे टोटल राऊंड शेप नाहीये, थोडासा तुम्हाला वेगळा शेप दिसेल तो, दॅट इज कॉल्ड इलिप्टिकल. आणि त्यानंतर लास्ट असतो इलिप्टिकल ट्रिम, म्हणजे ज्या काही एक्सटेन्शन लाईन असतात त्या सगळ्या उडालेल्या तुम्हाला बघायला मिळतील बरोबर. बघा एक्झॅक्ट सर्कल नाही, ते तुम्हाला थोडासा असा वेगळा शेप दिसेल, इलिप्टिकल शेप दिसेल. अशा पद्धतीने आपण शार्प एजेस ज्या आहेत त्या रिमूव्ह करू शकतो बरोबर, दॅट इज कॉल्ड फिलेट कमांड. आता त्यानंतर चाम्फर कमांड म्हणजे काय, तर ही जे काही शार्प एजेस आहेत, जसं मी राऊंड मध्ये कन्वर्ट केलं त्या शार्प एजेसला, आता आपल्याला त्याला एजेस मध्ये कंप्लीट करायचं बरोबर. सो चाम्फर पहिली लाईन आणि दुसरी लाईन बघा, दॅट इज कॉल्ड चाम्फर. तुम्ही पार्ट वर्कशॉप मध्ये पण लेथ मशीन वरती आपण बघतो चाम्फरिंग करतो बरोबर. चाम्फरिंग म्हणजे काय, ह्या ज्या काही शार्प एजेस असतात त्या आपण रिमूव्ह करतो. अशी पहिली मेथड आहे. आणि दुसरी मेथड चाम्फर ट्रिम. म्हणजे जे काही तुम्ही एक्सटेन्शन लाईन्स आहेत त्या सगळ्या तुमच्या रिमूव्ह झालेल्या तुम्हाला दिसतील बरोबर. इथे एक्सटेन्शन लाईन नाहीये, चाम्फर ट्रिम. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला फिलेट यूज करायचा आहे, सो ऑलवेज यूज सर्क्युलर ट्रिम. ज्यावेळेस चाम्फर यूज करायचं आहे, ऑलवेज यूज चाम्फर ट्रिम. अशा पद्धतीने आपण या ज्या काही कमांड्स आहेत त्या यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे टेक्स्ट कमांड. आता टेक्स्ट कमांड कशासाठी यूज करतात बघा, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या ड्रॉइंगला काही नाव द्यायचं असेल, टेक्स्ट द्यायचं असेल बरोबर, तर त्या केसमध्ये आपली ही टेक्स्ट कमांड यूज करतात बरोबर. मग आता इथे आपल्याला टेक्स्ट जे आहे ते आपण इन्सर्ट केलं बरोबर. आता इथे बघा, मी सिलेक्ट करताना काय केलं होतं, वरतून खाली आपण सिलेक्ट केलं होतं बरोबर. मग त्यामुळे हे जे काही स्केच आपण टेक्स्ट जे आहे ते उलट आपल्याला दिसतंय बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खालून वरती ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट कराल, परत एकदा दाखवतो. टेक्स्ट कमांड, पहिले बॉटम पॉइंट सिलेक्ट केला, त्यानंतर टॉप पॉइंट सिलेक्ट केला, म्हणजे तुम्हाला टेक्स्टची जी काही हाईट आहे ती हाईट इथून तुम्हाला सेट करू शकता. त्यानंतर टेक्स्टचं जे काही तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. अँड देन ओके केल्यानंतर तुम्हाला इथून तुम्ही टेक्स्टची हाईट पण मेन्शन करू शकता, किती ठेवायची काय. मग त्यानंतर तुम्ही इथे फॉन्ट सुद्धा बदलू शकता बघा. तुम्हाला जो काही टाइम्स न्यू रोमन पाहिजे तो सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जे काही इथे अवेलेबल फॉन्ट्स आहेत तर ते आपल्याला इथून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने ही स्केच कमांड
टेक्स्ट कमांड वापरतात. त्यानंतर आता बाकीच्या ज्या काही इम्पॉर्टंट कमांड्स आहेत त्या आपण बघितल्या आहेत आणि बाकीच्या ज्या काही उरलेल्या कमांड्स त्या आपण बघू. आता सेंटर लाईन, बऱ्याच वेळा 2D स्केच असेल तुम्हाला सेंटर लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि सेंटर लाईनचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या ठिकाणी सर्क्युलर पार्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर लाईन देण्याची गरज असते, बरोबर. सो लेट्स सी हाऊ टू इन्सर्ट सेंटर लाईन. आता इथे सेंटर लाईन तुम्हाला दिसते बघा. सेंटर लाईन वरती क्लिक केलं, जस्ट क्लिक आयदर व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल. बघा तुम्हाला तुमच्या सेंटर लाईन जे आहेत ते तुम्हाला ड्रॉ केलेल्या दिसतील. दिसते सेंटर लाईन सगळ्यांना. अशा पद्धतीने आपण सेंटर लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो, बरोबर. आणि मग या सेंटर लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला मग सर्कल ड्रॉ करायचं आहे. इथून सेंटर पॉइंट घेतला आणि डायरेक्टली तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता, बरोबर. तर ही झाली सेंटर लाईन. त्यानंतर पॉइंट, समजा एखाद्या लाईन वरती तुम्हाला पॉइंट ड्रॉ करायचा, बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा आता एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता इथून पुढे तुम्हाला खाली त्या लाईन वरती एक पॉइंट ऍड करायचा, बरोबर. तो पॉइंट तुम्ही ऍड केला. मग हा पॉइंट मी ऍड केला, बरोबर. तर हा पॉइंट किती डिस्टन्स वर पाहिजे लगेच तुम्ही इथून हे डिस्टन्स एडिट सुद्धा करू शकता. फॉर एक्झाम्पल ही लाईन टोटल तुमची 10 असेल. एक मिनिट मॉडिफाय करावं लागेल. सो this much distance is 10 mm and this much distance is 2 mm. बघा तुम्हाला 10 mm ची लाईन मिळाली. त्यानंतर 2 mm ची जी काही लाईन आहे तर त्या 2 mm वरती आपण एक पॉइंट ऍड केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे काही ड्रॉ करतात तर त्या ड्रॉइंगला तुम्ही डायमेन्शन सुद्धा देऊ शकतात आणि तो पॉइंट सुद्धा आपण ऍड करू शकतो, बरोबर. तर हे झालं आपण पॉइंट कसा ऍड करायचा ते. आता याच्यानंतर पुढे तुम्हाला जर समजा एखादं लाईन तुम्ही एखादं पार्ट तुम्ही ड्रॉ करताय, बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा मी एक स्टेअर केसचं ड्रॉइंग ड्रॉ करतो. सॉरी स्टेअर केस नाही, आपण स्टेप्सचं ड्रॉइंग ड्रॉ केलं. आता या ड्रॉइंग मध्ये मला सगळे डायमेन्शन्स जे आहेत, बरोबर, ते सगळे डायमेन्शन्स आपल्याला ड्रॉइंग मध्ये त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला हे डायमेन्शन सगळे ठेवायचे, बरोबर. फॉर एक्झाम्पल हे जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे हे माझं असणार आहे 5 आणि हे जे काही व्हर्टिकल आहे हे असणार आहे 2. सो 5 2 5 2 5 2, बरोबर. असे आपले हे डायमेन्शन्स आहेत, बरोबर. मग आता हे सगळे डायमेन्शन्स मला काय करायचे आहेत, एडिट करायचे आहेत, बरोबर. मग मी जर समजा इथे जर समजा मी 5 टाकलं तर काय होतं, फक्त या पर्टिक्युलर लाईनला ते डायमेन्शन्स काय होत आहेत, इम्प्लिमेंट होत आहेत, बरोबर. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, आता जर समजा मी असं प्रत्येक ठिकाणी करत गेलो तर ड्रॉइंगचा पूर्ण शेप हा चेंज होत जातो, बघा. त्या इन्स्टंटला तुमचं डायमेन्शन काय होतंय, ऍप्लिकेबल होतंय, बरोबर, अप्लाय होतंय. आपल्याला तसं नको आहे. आपल्याला काय करायचंय, सगळे डायमेन्शन्स तुम्हाला एकदाच टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जे आहेत ते ड्रॉइंग तुम्हाला बघायचंय, बरोबर. मग आपण अशा केसमध्ये काय करू शकतो, फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट होल ड्रॉइंग अँड जस्ट क्लिक ऑन मॉडिफाय कमांड. मॉडिफाय कमांड याचा अर्थ काय की तुम्ही जे काही डायमेन्शन्स इथे दिसत आहेत हे डायमेन्शन्स तुम्ही मॉडिफाय करू शकता, बरोबर. परत एकदा दाखवतो काय केलं मी. पहिले पूर्ण ड्रॉइंग सिलेक्ट केलं, त्यानंतर जस्ट क्लिक ऑन मॉडिफाय कमांड. आता मॉडिफाय कमांड वरती क्लिक केल्यानंतर हा जो काही एरो आहे हा एरो आपल्याला अनमार्क करायचा आहे, बरोबर. लक्ष द्या सगळ्यांनी, हे खूप महत्वाचं आहे. हा एरो अनमार्क करायचा आहे. हा असा एरो असतो त्याला अनमार्क करायचं. हे का बरं करायचं, कारण या एरोचा मिनिंग काय होतं, रिजनरेट. म्हणजे इथे मी जे काही डायमेन्शन देतोय ते डायरेक्टली रिजनरेट होतात आणि आपल्याला तसं नकोय. आपल्याला सगळे डायमेन्शन दिल्यानंतर तो एकदाच फक्त रिजनरेट करायचं, बरोबर. त्यामुळे या रिजनरेटला आपण अनमार्क करून घेतलं, बरोबर. इथे बघा, रिजनरेट सेक्शन आफ्टर डायमेन्शन्स आर मॉडिफाईड. जे डायमेन्शन मॉडिफाय केल्यानंतर लगेच ते इथे
इम्प्लिमेंट होत आहेत, अप्लाय होत आहेत. आपल्याला तसं नकोय. आपल्याला सगळे डायमेन्शन आधी टाकून घ्यायचे आणि मग एकदाच बघायचंय आपल्याला की आपला ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे. सो देन आफ्टर अनमार्किंग दिस रिजनरेट, देन एंटर इच अँड एव्हरी डायमेन्शन. बघा आता इथे मी इथे क्लिक केलं तर लगेच तो एक रेक्टँग्युलर बॉक्स तुम्हाला दिसेल की नेमकं तुम्हाला कोणतं ड्रॉइंग, कोणतं डायमेन्शन हे मॉडिफाय करायचंय. सो एंटर 5 mm हिअर. नंतर एंटर क्लिक केल्यानंतर पुढचं डायमेन्शन, आता हे किती आपल्याला 2 mm, त्यानंतर हे 5 mm, हे 2 mm, हे 5 mm, हे 5 mm, आणि टोटल हे जे डिस्टन्स आहे हे टोटल आपल्याला आपण 5 एक सेकंड. फाइव टू फाइव, हां हे डिस्टन्स आहे 2 mm, हे 5, त्यानंतर टोटल डिस्टन्स हे जे आहे हे असणार आहे 20 mm, बरोबर. अँड देन ओके. बघा 5 2 5 2 5 2 5 2, नंतर हॉरिझॉन्टल जे काही डायमेन्शन आहे हे आपण टोटल 5 4 जा 20, त्यामुळे आपण हे 20 घेतले. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे डायमेन्शन्स जर एंटर केले तर शेवटी तुम्हाला तुमचं ड्रॉइंग जे आहे ते या पद्धतीने दिसणार आहे. त्यामुळे मॉडिफाय कमांडचा यूज कशासाठी होतो, जे काही तुमचे डायमेन्शन्स आहे एक एक डायमेन्शन टाकत नाही बसायचं, पूर्ण आधी पाहिजे तसं ड्रॉ करून घेतलं मी, त्यानंतर पूर्ण ड्रॉइंग सिलेक्ट केलं अँड देन क्लिक ऑन मॉडिफाय कमांड. त्यानंतर डिलीट सेगमेंट. डिलीट सेगमेंट काय असतं बघा, तुम्हाला एखादं लाईन नकोय त्याला तुम्ही डायरेक्टली ड्रॅग करून तुम्ही डिलीट करू शकता, बरोबर. डिलीट सेगमेंट वरती क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. अशा आपण जी लाईन नको असेल आपल्याला ती सगळे आपण काय करू शकतो, डिलीट करू शकतो. असे हे टोटल आपले सगळ्या लाईन कमांड मध्ये ज्या ज्या इम्पॉर्टंट कमांड असतात तर त्या आपण बघितल्या आहेत. बाकीच्या पण आहेत, पण आता त्या जर घेतल्या तर तुम्हाला थोडस जर अवघड जाईल, त्यामुळे आता आपण त्या घेत नाही, बरोबर. फक्त ज्या ज्या मेन कमांड्स आहेत त्या मी घेतल्या. त्यानंतर आपल्याला आता ऑब्जेक्ट कसा ड्रॉ करायचा आपण ते बघितलं, बरोबर. आता जर समजा एखाद्या पॉइंटचं डायमेन्शन दिलेले नाहीये, बरोबर, या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला ते मॅन्युअली ऍड करायचे, बरोबर. मॅन्युअली ऍड करायचं असेल तर आपल्याकडे डायमेन्शन सुद्धा आपण मॅन्युअली ऍड करू शकतो, त्यालाच आपण म्हणतो नॉर्मल. बघा, क्रिएट डायमेन्शन्स दॅट रेफरन्स ऍट लिस्ट वन स्केच एंटिटी. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन द्यायचे. मग ते डायमेन्शन कसे द्यायचे बघा, पहिला हा पॉइंट क्लिक केला, दुसरा हा पॉइंट क्लिक केला, म्हणजे कोणत्या 2 पॉइंट मधलं डायमेन्शन द्यायचंय. पहिलं इथे क्लिक केलं मी, 2 नंबरला इथे क्लिक करतो. त्यानंतर माऊसचा कर्सर साईडला न्यायचा आहे आणि माऊसचा जो काही रोलर असतो त्याला फक्त प्रेस करायचं. मग तुम्हाला लगेच इथे तुम्ही डायमेन्शन जे आहे ते देऊ शकता, बरोबर. परत एकदा दाखवतो. नॉर्मल मध्ये क्लिक केलं, पहिला हा पॉइंट दिला, दुसरा हा पॉइंट दिला आणि रोलर क्लिक केलं. अशा पद्धतीने आपण जे काही डायमेन्शन्स आहेत ते मॅन्युअली सुद्धा देऊ शकतो, बरोबर. जे डायमेन्शन्स आपल्याला पाहिजे, बाकीचे मोस्ट ऑफ द डायमेन्शन्स हे सॉफ्टवेअर देतो, पण मग आपल्याला जर समजा ऍडिशनल डायमेन्शन पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपल्याला नॉर्मल या कमांडने आपण डायमेन्शन्स हे देऊ शकतो, बरं. आता हे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटची जी काही कमांड आहे दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रेंट कमांड, बरोबर. ते जर झालं, ते जर शिकलो आपण तर आपले ड्रॉ टूलबार मधल्या 2D स्केचेसचे ज्या काही कमांड्स आहेत ते सगळ्या आपल्या कम्प्लीट होतात, बरोबर. सो कन्स्ट्रेंट बघा, इथे 9 टाईपचे कन्स्ट्रेंट्स आहेत. आता हे 9 टाईपचे कन्स्ट्रेंट काय यूज केले जातात तर सगळ्यात आधी आपण ते बघू. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस मी लाईन ड्रॉ करतो, बरोबर. आता लाईन आपल्याला माहिती आहे कॅड सॉफ्टवेअर मध्ये काय असतं, आपल्याला पर्टिक्युलर तशी सेम जसं ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे तसं आपण ड्रॉ करतो, बरोबर. आणि त्यानंतर त्याला डायमेन्शन्स एडिट करतो. पण इथे तसं नाहीये,
इथे काय करायचंय तुम्हाला, एक रॅन्डमली तुम्ही जसं आपल्याला ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे ते तसं आपण ऑब्जेक्ट हा ड्रॉ करून घ्यायचा, बरोबर. आणि त्यानंतर त्या ऑब्जेक्टला काय करायचं तुम्हाला, मॉडिफाय करायचं. आता ते मॉडिफाय कसं करायचं बघा. सो बाय युजिंग ऑल these 9 constraints we can modify our drawing. आता त्याच्यातली पहिली कन्स्ट्रेंट काय बघा, फर्स्ट कन्स्ट्रेंट व्हर्टिकल. म्हणजेच काय की जर समजा तुम्हाला एखादी लाईन व्हर्टिकल ड्रॉ करायची आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल ही लाईन मी इन्क्लाइन माझ्याकडनं ड्रॉ झाली, मला ती व्हर्टिकल पाहिजे, व्हर्टिकल ड्रॉ करायची असेल तर आपण काय करतो, व्हर्टिकल कन्स्ट्रेंट वरती क्लिक करायचं अँड देन जस्ट क्लिक ऑन दॅट लाईन. व्हर्टिकल लाईन वरती क्लिक केलं लगे इथे तुम्हाला एक सिम्बॉल दिसेल व्ही. व्ही स्टँड्स फॉर व्हर्टिकल, बरोबर. बघा इथे सुद्धा काय, ही लाईन अशी इन्क्लाइन ड्रॉ झाली माझ्याकडनं, बरोबर. आता तिला सरळ करायची, बरोबर, व्हर्टिकल करायची. सो जस्ट क्लिक ऑन व्हर्टिकल कन्स्ट्रेंट अँड क्लिक ऑन लाईन. बघा लाईन वरती क्लिक केलं लगेच तुमची जी काही लाईन आहे ती व्हर्टिकल झाली, बरोबर. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रेंट इज हॉरिझॉन्टल कन्स्ट्रेंट. आता जसं मी व्हर्टिकल कन्स्ट्रेंट म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, आता मला या लाईनला हॉरिझॉन्टल पाहिजे, बरोबर. त्यानंतर लगेच हॉरिझॉन्टल कन्स्ट्रेंट सिलेक्ट केला, जस्ट क्लिक ऑन हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन वरती क्लिक केलं, बघा ती लाईन कशी झाली, हॉरिझॉन्टल झाली. अगेन बघा या लाईनला सुद्धा मी काय केलं, हॉरिझॉन्टल करून घेतलं. सो हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल व्हर्टिकल व्हर्टिकल, बरोबर. त्यानंतर पुढची जी काही लाईन आहे ती आहे कन्स्ट्रेंट परपेंडिक्युलर कन्स्ट्रेंट. परपेंडिक्युलर म्हणजे काय की ज्या केसमध्ये आपल्याला दोन लाईन कशा पाहिजे, एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे, पण मग आता काढताना ती परपेंडिक्युलर नाही आली, बरोबर. पण ती आपल्याला परपेंडिक्युलर करून घ्यायची, मग ती कशी करणार आपण, by using perpendicular constraint. So just click on perpendicular constraint, click on first line, then click on second line. बघा दोन लाईन वरती मी क्लिक केलं, इथे तुम्हाला एक टी उलटा टीचं सिम्बॉल दिसतोय. इट इंडिकेट्स दॅट परपेंडिक्युलर, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कशी झाली, परपेंडिक्युलर झाली, बरोबर. तसे आपण कमांड्स यूज करू शकतो. आता या कन्स्ट्रेंट कमांड जी आहे ती यूज करू शकतो. तर आता आपण 3 कन्स्ट्रेंट बघितले, आता आपल्याला पुढचे जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत ते बघायचे, बरोबर. बघा नेक्स्ट वन, नेक्स्ट कन्स्ट्रेंट. बघा आता मी एक सर्कल ड्रॉ केलाय आणि एक लाईन ड्रॉ केली, पण मला या सर्कलला ही लाईन कशी पाहिजे, टँजंट पाहिजे, बरोबर. मग त्या केसमध्ये काय, आपल्याला टँजंट कन्स्ट्रेंट सुद्धा एक अवेलेबल आहे. डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक करायचं, लाईन वरती क्लिक केलं आणि सर्कल वरती क्लिक केलं, बघा लगेच इथे तुम्हाला टीचा सिम्बॉल दिसेल आणि तो इंडिकेट करतो की ही लाईन आणि हे सर्कल एकमेकांना कसे टँजंट आहे. बघा टँजंट कन्स्ट्रेंट यूज करण्याच्या आधी डायग्राम कशी होती आपली, अशी. टँजंट कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं, लाईन अँड सर्कल दोन्ही वरती क्लिक केलं, बघा लगेच तो टँजंट होतो. अशा पद्धतीने आपण हे कन्स्ट्रेंट जे आहे ती यूज करू शकतो. त्यानंतर मिड पॉइंट, बरोबर. मग आता जर समजा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉ केलाय, आता या पॉइंट मध्ये तुम्हाला या लाईनच्या मिड पॉइंट पासून तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. मी काय करतो, मिड पॉइंट कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं, फक्त त्या लाईन वरती क्लिक करा, बघा. त्यानंतर नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही लाईन ड्रॉ करायला जाल लगेच तुम्हाला एम सिम्बॉल दिसेल. एम सिम्बॉल काय दाखवतो, त्या लाईनचा मिड पॉइंट. मग इथून तुम्ही नेक्स्ट लाईन जी आहे ती ड्रॉ करू शकता. म्हणजे आपल्याला जे काही ड्रॉइंग आहे ते इझी जावं, इझी ड्रॉ करता यायला पाहिजे, म्हणून मग आपले हे सगळे कन्स्ट्रेंट जे आहेत ते यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट कन्स्ट्रेंट इज इक्वल कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. आता कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट कसा यूज करतात बघा. बघा सगळ्यात आधी मी काय केलं, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल सेंटर लाईन ड्रॉ करून घेतली, बरोबर. आता मला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे,
हा सर्कल मी ड्रॉ केला, पण हा सर्कल मला इथे नकोय, हा कुठे पाहिजे, या दोन्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन जिथे इंटरसेक्ट करतायत तर त्या पॉइंटला तो पाहिजे, बरोबर. दॅट इज कॉल्ड कोइन्सिडेंट. म्हणजे हा कोइन्सिडेंट, हा सेंटर पॉइंट मला कोइन्साइड या इंटरसेक्शन पॉइंट वरती पाहिजे. मग मी काय करेन, कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट घेतला, हा सेंटर पॉइंट सिलेक्ट केला आणि ही सेंटर लाईन, म्हणजे पहिले तो आता हॉरिझॉन्टल सेंटर लाईनला कोइन्सिडेंट आला. अगेन सेंटर पॉइंट घेतला आणि व्हर्टिकल लाईन. बघा आता ज्या वेळेस तो आला, तो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही लाईनच्या, बघा दोन्ही लाईनला जे काही इंटरसेक्शन पॉइंट आहे तो पॉइंट आणि सर्कलचा सेंटर पॉइंट एकमेकांना काय झालेत, कोइन्सिडेंट झालेत, बरोबर. दॅट इज कॉल्ड कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. नेक्स्ट वन इज सिमेट्रिक कन्स्ट्रेंट. आता सिमेट्रिक कन्स्ट्रेंट काय असतं बघा, एक सेंटर लाईन मी घेतली, आता आपल्याला हे जे काही डायमेन्शन आहे, बरोबर, सो हे डायमेन्शन मला या सेंटर लाईन पासून सिमेट्रिक पाहिजे. सिमेट्रिक या शब्दाचा अर्थ काय, तर ते डायमेन्शन दोन्ही साईडला इक्वल पाहिजे. म्हणजे आता हे डायमेन्शन आहे टोटल 6 mm, मला सेंटर लाईन पासून 3 mm या साईडला, 3 mm या साईडला असं पाहिजे, बरोबर. मग त्या केसमध्ये काय, सिमेट्रिक कन्स्ट्रेंट यूज करायचा. तो कसा यूज करायचा, पहिले सिमेट्रिक कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं, पहिले मी काय करतो, सेंटर लाईन वरती क्लिक करेल. आता सेंटर लाईन म्हणजे काय, की तो रेफरन्स पॉइंट दाखवतो. सेंटर लाईनला रेफरन्स धरून तुम्हाला या लाईनला काय करायचंय, इक्वली डिवाइड करायचंय. मग पहिला पॉइंट घेतला आणि दुसरा पॉइंट. बघा ज्यावेळेस मी पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट क्लिक केलं तर तो काय झाला, इक्वल डिस्ट्रीब्यूट झाला दोन्ही साईडला. आणि इथे एक तुम्हाला एरोचा सिम्बॉल दिसेल, विच इंडिकेट्स दॅट दिस पॉइंट इज सिमेट्रिक विथ दिस सेंटर लाईन. अगेन हा इथे एक एरो दिसतोय, तो एरो काय इंडिकेट करतोय, दिस पॉइंट इज सिमेट्रिक विथ दॅट सेंटर लाईन. बघा एरो दाखवतोय, इथे सुद्धा एरो दाखवतोय. तर अशा पद्धतीने आपण सिमेट्रिक कन्स्ट्रेंट सुद्धा यूज करू शकतो. समजतंय ना सगळ्यांना? हॅलो, हो सर. हा झालं. आता 2 कन्स्ट्रेंट झाले की मग आपण एक 2D स्केच जे आहे ते ड्रॉ करून घेऊ. सो नेक्स्ट कन्स्ट्रेंट इज लेट्स सी, नेक्स्ट कन्स्ट्रेंट इज इक्वल कन्स्ट्रेंट. इक्वल कन्स्ट्रेंट म्हणजे काय बघा, बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला एक डायमेन्शन दुसऱ्या डायमेन्शन सोबत इक्वल ठेवायचं असतं, बरोबर. इक्वल कन्स्ट्रेंट. आता याला मी आता हॉरिझॉन्टल करून घेतो पहिले, हॉरिझॉन्टल कन्स्ट्रेंट, अगेन हॉरिझॉन्टल कन्स्ट्रेंट, बरोबर. याला व्हर्टिकल कन्स्ट्रेंट करून घेतो. आता मला काय करायचं बघा, हे डायमेन्शन किती आहे, 1.89 आणि हे व्हर्टिकल डायमेन्शन किती आहे, 1.92. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला 1.89 जे हॉरिझॉन्टल आहे तेच मला व्हर्टिकल पण ठेवायचं, बरोबर. दॅट इज कॉल्ड इक्वल. मग इक्वल कन्स्ट्रेंट यूज करायचा. इक्वल कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं, मग पहिला क्लिक कुठे करायचा, की ज्याच्या सारखे डायमेन्शन पाहिजे, बरोबर, त्याच्यावरती क्लिक केलं. आणि दुसरा क्लिक जो आहे तो ज्याला तो तसा पाहिजे त्याच्यावरती क्लिक केलं. सो बोथ डायमेन्शन्स विल बी गेट सेम. बघा इक्वल कन्स्ट्रेंट, फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक, हे दोन्ही कसे झाले, इक्वल झाले, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट इज पॅरलल, बरोबर. आता पॅरलल काय असतं बघा, तर ज्यावेळेस 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतात तर त्या केसला आपण म्हणतो पॅरलल कन्स्ट्रेंट. आता इथे बघा, ही एक इन्क्लाइन लाईन आहे आणि इथे दुसरी इन्क्लाइन लाईन आहे. आपल्याला या दोन्ही इन्क्लाइन लाईन एकमेकांना पॅरलल ठेवायचे, बरोबर. पॅरलल वरती क्लिक केलं, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, बघा लगेच तिथे पॅरललचा सिम्बॉल आला, बरोबर. पॅरलल 2 आणि इथे पॅरलल 1, म्हणजे या लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि या लाईन एकमेकांना पॅरलल. आता जर या पुढच्या 2 लाईन जर आपल्याला एकमेकांना पॅरलल ठेवायचे असेल, अगेन पॅरलल कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं, ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन, लेट्स सी पॅरलल 3. असे पॅरलल लाईन सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. सो दिस ऑल आर द कन्स्ट्रेंट्स. 9 टाइपचे कन्स्ट्रेंट्स आहेत.
आणि या तुम्हाला खूप महत्वाच्या कन्स्ट्रंट्स आहेत. हे तुम्हाला ड्रॉइंग तुमचं इझी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज होतात. बरोबर, जसं आता बघा, मला इथे हॉरिझॉन्टल पाहिजे, मी लगेच हॉरिझॉन्टल कन्स्ट्रेंट वरती क्लिक केलं. व्हर्टिकल लाईन पाहिजे, व्हर्टिकल वरती क्लिक केलं. परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर वरती क्लिक केलं. टँजंट पाहिजे, मिड पॉइंट पाहिजे, कोइन्सिडेंट पाहिजे, सिमेट्रिक पाहिजे, इक्वल पाहिजे आणि पॅरलल पाहिजे. असे हे टोटल आपले 9 कन्स्ट्रेंट्स यूज करून तुम्ही तुमच्या ड्रॉइंगला पाहिजे तसं तुम्ही ड्रॉ करू शकता. एकदा काही 9 कन्स्ट्रेंट जर कळले तर तुम्ही तुमचं कोणतं पण 2D स्केच असू द्या तर तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. सो दिस ऑल अबाउट आवर 2D sketch mode, and let's see how to construct 2D sketches with the help of these all commands. बरं, याच्यात काही अडचण कोणाला, कोणती कमांड समजली नाही असं आहे काय कोणी? सर इक्वल कन्स्टंटचा सिम्बॉल. इक्वल कन्स्टंटचा सिम्बॉल, बरं दाखव. बघा इथे तुम्हाला दिसतंय का L2 L2. बरोबर, या दोन लाईनला मी काय केलंय, इक्वल करून घेतलंय. बरोबर, आणि इक्वल केल्यामुळे ही लाईन काय दाखवते, L2, म्हणजे जेवढं डायमेन्शन या लाईनचं आहे तेवढंच इथे सुद्धा असणार आहे. आणि सगळ्यात आधी आपण केलं होतं बघा L1 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 म्हणजे काय, लाईन 1. मग ही लाईन 1 इथे दिसते, एक L1 तुम्हाला इथे दिसतोय. याचा अर्थ काय की तुम्हाला ही लाईन जशी याचे डायमेन्शन्स आहेत सेम डायमेन्शन्स या व्हर्टिकल लाईनचे सुद्धा असणार आहे, L1 L1. बरोबर, आता इथे बघा आपण आणखी एकदा इक्वल करून दाखवतो तुम्हाला. इक्वल ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही हॉरिझॉन्टल लाईन. बघा आता सिम्बॉल तुम्हाला कसा दिसेल बघा, सिम्बॉल त्याचा. लेट्स सी, L1 म्हणजे या हॉरिझॉन्टल लाईनचं जेवढं डायमेन्शन आहे तेवढंच या व्हर्टिकल लाईनचं पण आणि या हॉरिझॉन्टल लाईनचं सुद्धा आहे. त्यामुळे L1 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 सगळीकडे L1च आलाय. बरोबर, मग ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन द्याल, बरोबर, या लाईनचं डायमेन्शन तुम्ही द्याल, आता सध्या ते 2.25. बरोबर, मग 2.25 हे ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन एडिट कराल, समजा याला तुम्ही मॉडिफाय करून 3 mm केलं, तर 3 mm तो L1 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 जिथे जिथे L1 असेल तर त्या सगळीकडे ते 3 mm इम्प्लिमेंट होईल. बरोबर, अप्लाय होईल. 3 mm मी इथे मॉडिफाय केलं तर L1 इथे, L1 इथे, L1 इथे. आपण या 3 लाईनला काय केलं, इक्वल करून घेतलं. त्यामुळे ते डायमेन्शन किती येईल, 3 mm तिन्ही ठिकाणी असेल. देन L2, आता L2 चं डायमेन्शन आहे 1.60. बरोबर, आता या 1.60 ला मी समजा 2 mm केलं तर L2 आणि L2 जिथे जिथे L2 असेल तिथे तिथे ते डायमेन्शन असणार आहे 2 mm. तर अशा पद्धतीने आपण ज्या काही इक्वल कन्स्टंट आहे ती सुद्धा आपण वापरू शकतो. बरं, काय अडचण आता आणखी? सर ते परपेंडिक्युलरच्या राईट साइडला जो सिम्बॉल आहे तो कशाचा आहे? परपेंडिक्युलरच्या राईट साइडला, हो, तो 6 नंबर, 6 नंबर, तो डॉट आणि राऊंड आहे. इथे इथे का? हो हो कोइन्सिडेंट. कोइन्सिडेंट म्हणजे काय की एखादी सेंटर लाईन ड्रॉ केली आणि एखादा सर्क्युलर ऑब्जेक्ट ड्रॉ केला. परत करून दाखवतो, थांबा एक सेंटर लाईन ड्रॉ करतो आणि एक सर्कल ड्रॉ करतो. बरोबर, आता हा सर्कल मला या सेंटर लाईन वरती पाहिजे. बरोबर, म्हणजे या सर्कलचा सेंटर लाईन, सेंटर पॉइंट जो आहे हा मला या व्हर्टिकल लाईन वरती पाहिजे. त्या केस मध्ये मी काय करणार आहे, कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट यूज करेल. सो क्लिक ऑन कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट. फर्स्ट क्लिक ऑन सेंटर पॉइंट अँड नेक्स्ट क्लिक ऑन सेंटर लाईन. बघा लगेच या सर्कलचा सेंटर पॉइंट जो होता तो तुम्हाला या सेंटर लाईन वरती आलेलं दिसेल. कोइन्साइड म्हणजे काय, तर दोघं एकमेकांवरती येतील पॉइंट, दॅट इज कॉल्ड कोइन्साइड. कोइन्साइड पॉइंट.
कळलं? हो सर. ठीक आहे. काय अडचण आता आणखी? हे 6 कन्स्ट्रेंट महत्वाचे आहेत. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्ही कोणतं पण 2D स्केच हे इझिली ड्रॉ करू शकता, बरोबर. त्यामुळे ह्या 6 कन्स्ट्रेंट आणि या ज्या काही बेसिक कमांड्स आपण बघितल्या त्या कमांड्स तुम्हाला यायला पाहिजे. आता आपण 2D स्केचेस बघू आणि एक 2 मिनिटं आपण फक्त ब्रेक घेऊ. त्यात मी तुमची अटेंडन्स मार्क करतो आणि लगेच आपण 2D स्केचेस कशा ड्रॉ करायच्या त्या बघू. ठीक आहे, अटेंडन्स मार्क करतोय मी. प्रेझेंटी द्यायची सगळ्यांनी. बर्वे वेदिका, आहे का? नाही सर. ठीक आहे. ठीक आहे, चला आपण मार्क करून घेतो मी अटेंडन्स. त्यानंतर आपण 2D स्केचेस जे आहेत त्या बघणार आहोत. स्क्रीन दिसते ना माझी सगळ्यांना? नो सर. दिसते सर. हा, ओके. ठीक आहे, आता आपल्याला ज्या काही 2D स्केचेस आहेत तर त्या बघायच्या आहेत. तर 2D स्केच बघू आपण. स्क्रीन वरती दिसतंय सगळ्यांना? हो सर. So this is simple 2D sketch and we have to construct this simple 2D sketch. बघा, vertical dimension is 60 mm, then horizontal 70 mm,
देन एक सेकंड होल्ड कर. ओके, त्यानंतर या स्लॉटचं डायमेन्शन आहे 15 mm, 10 mm, 15 mm. नंतर टोटल हे डिस्टन्स हॉरिझॉन्टल 50 mm. देन आउटर रेडियस जे आहे ते आहे 35 mm आणि हा जो काही सर्कल आहे त्याची रेडियस आहे 20 mm. सो दिस इज बेसिक और सिंपल 2D sketch and let's see how to construct this 2D sketch with the help of CAD software. Sorry, Creo software. बघा, तर हे ड्रॉइंग आपल्याला ड्रॉ करायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला सेंटर लाईन ड्रॉ करायची. बरोबर, सेंटर लाईन याच्यासाठी कारण आपल्याकडे सर्क्युलर पार्ट आहे. बरोबर, एक सर्कल इथे आणि हा सर्कल आहे, त्यामुळे मी सगळ्यात पहिले काय करतो सेंटर लाईन ड्रॉ करून घेतो. आपल्याला माहिती आहे सेंटर लाईन इथे असते, सेंटर लाईन इथे, एक हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल, अशा दोन सेंटर लाईन मी ड्रॉ केल्या. त्यानंतर आता आपल्याला एक हे जे ड्रॉइंग आहे हे ड्रॉ करायचं. बरोबर, मग हे जसं ड्रॉइंग आहे मी काय करतो सगळ्यात पहिले एक सिंपल कन्स्ट्रक्शन करून घेतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं आपण ते ड्रॉइंग जे आहे ते बनवू शकतो. बरोबर, वाटलंच तर सेंटर लाईन पण मी डिलीट करतो. पहिला आपण सिंपल जो काही ऑब्जेक्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय. बरोबर, बघा डायमेन्शन मी काहीच टाकलेलं नाही, जसे मला ऑब्जेक्ट दिसतोय तसं मी ऑब्जेक्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतो. बरोबर, तर अशा पद्धतीने आपण काय केलं एक ऑब्जेक्ट हा ड्रॉ करून घेतला. आपल्याला आता याचे डायमेन्शन्स वगैरे जे आहेत ते सगळे आपल्याला नंतर एडिट करायचे. बरोबर, बघा जे काही तुम्हाला डायमेन्शन्स आहेत ते सगळे डायमेन्शन्स आपल्याला नंतर एडिट करायचे. सो फर्स्ट वन आपल्याला आता इथे सेंटर लाईन आपल्याला सर्क्युलर पार्ट आहे, त्यामुळे मी काय करतो इथून मिड पोर्शन पासून एक व्हर्टिकल सेंटर लाईन मी इन्सर्ट केली. बरोबर, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल सेंटर लाईन पण इन्सर्ट करून घेतली. आता इथे सर्क्युलर पार्ट आहे त्यामुळे मी सर्कल कमांड घेतली या पॉइंट पासून ते इथपर्यंत. बरोबर, आता हा जो काही खालचा पोर्शन आहे हा आपल्याला काय करायचं आहे अनवॉन्टेड पोर्शन आहे, त्याला मी डायरेक्टली ट्रिम करून घेणार. अनवॉन्टेड पोर्शन मी काय करतो डायरेक्टली ट्रिम करून घेतो. बरोबर, त्यानंतर बाकीचे जे काही डायमेन्शन आहे परत इथे मध्ये एक सर्कल आहे. बरोबर, तर तो आता बघा सर्कलचा सेंटर पॉइंट इथे कोइन्साइड आहे का, बघा सर्कलचा सेंटर पॉइंट इथे आणि सेंटर लाईन इथे, हे दोन्ही एकमेकांना कसे पाहिजे कोइन्साइड, म्हणून मग कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट घेतला याला आणि याला मी काय केलं कोइन्सिडेंट करून घेतलं. त्यानंतर परत एक छोटा सर्कल ड्रॉ करून घेतला, त्याचे डायमेन्शन्स आपल्याला नंतर द्यायचे. बरोबर, आता बघा डायमेन्शन्स हे 35 mm आहे, हे 20 mm आहे. त्यानंतर टोटल व्हर्टिकल डायमेन्शन म्हणजे हे 60 mm आहे. बरोबर, त्यानंतर हे मधलं डायमेन्शन मिळालं, त्यानंतर हे डायमेन्शन पण आपल्याला मिळालं, हे डायमेन्शन पण मिळालं. बरोबर, आता राहिला प्रश्न फक्त हे 10 mm डायमेन्शनचा, या 10 mm डायमेन्शनचा. बरोबर, ते आपल्याला दिलेलं नाहीये इथे, म्हणून मी काय करणार डायरेक्टली इथे दिलंय बघा त्यांनी 0.72, म्हणजे हे डायमेन्शन मी टाकलं तर बरोबर इक्वल होईल. बरोबर, मग आता असं ड्रॉइंग काढून घेतलं, त्यानंतर त्याला डायमेन्शन जे आहे ते मॉडिफाय करायचं. मॉडिफाय वर क्लिक केलं, त्यानंतर प्रत्येक डायमेन्शन आपल्याला काय करायचंय इन्सर्ट करायचे. बरोबर, सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे ते रेक्टेंग्युलर बॉक्स इथे आला, हे डायमेन्शन किती आहे 35 mm. बरोबर, मी इथे 35
इन्सर्ट करतो. बघा आता इथे रिजनरेट क्लिक काढायचं ना, शोएब काय म्हणतोय तू? रिजनरेटचं क्लिक काढायचं असतं ना सगळ्यात पहिले. हो बरोबर. बघा मी रिजनरेटचं क्लिक काढलं नाही आणि इथे मी 35 पुट अप केलं बरोबर. त्यामुळे काय झालं डायरेक्टली त्याने ते अप्लाय करून घेतलं. म्हणून मग रिजनरेटचा तो काढून टाकायचा आणि त्यानंतर आपलं डायमेन्शन्स एडिट करायची. सो 35 mm. त्यानंतर आता बघा पुढचं डायमेन्शन हे व्हर्टिकल बरोबर. सो इट इज 15 mm. आता या बॉक्स मधलं डायमेन्शन बरोबर शेजारी ड्रॉइंग आहे तुमच्या, सांगा बरं किती डायमेन्शन येते? 50. 50 mm बरोबर. 50 mm पुटअप केलं. त्यानंतर हे व्हर्टिकल डायमेन्शन सेंटर लाईन पासून या बॉटम पॉइंटचं किती आहे? 60. 60 mm बरोबर. त्यानंतर हे मधलं डायमेन्शन 10. 10 mm. त्यानंतर हे या 15. डायमेन्शन इट इज 15 mm. त्यानंतर आता इथे बघा काय दिलेलं आहे, काय विचारलंय, सिम्बॉल बघा कसा आहे. इथे तो विचारतोय डायमीटर बरोबर, म्हणजे सर्कलचा डायमीटर, आणि इथे ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे आपल्याला रेडियस. मग इथे तुम्ही टाकताना किती टाकाल? 40. 40. हा, तर याच्यामध्येच बरेचसे मुलं जे आहेत ते मिस्टेक करतात की इथे तुम्हाला सिम्बॉल जो विचारलाय त्यांनी डायमीटरचा विचारलाय बरोबर. त्यामुळे तुम्हाला डायमीटरचाच डायमेन्शन्स टाकावं लागेल. अदरवाईज इथे जर तुम्ही 20 टाकलं तर तुमचा हा सिम्बॉल जो काही हा सर्कल असेल तो छोटा तयार होईल बरोबर. त्यामुळे इथे डायमीटर रेडियस 20 म्हणजे डायमीटर किती असेल? 40 mm. सो एंटर 40 mm हियर. तर परत आपण पहिल्या डायमेन्शन कडे आलो. याचा अर्थ आपले सगळे डायमेन्शन जे आहेत ते पुटअप करून झाले. सो जस्ट क्लिक ऑन ओके. बघा अशा पद्धतीने तुमचा हे जे काही ऑब्जेक्ट आहे हा कम्प्लीट होतो बरोबर. 2D स्केचेस आपण काय केले? ड्रॉ केले. आता बघा याला 2D का बरं म्हणतो आपण? कारण याला तुम्ही 360 डिग्री मध्ये फिरू शकत नाही ऑब्जेक्टला बरोबर. आणि दोनच डायमेन्शन असतात, एक एक्स असतो आणि वाय असतो बरोबर. इथे झेड डायमेन्शन मिसिंग असतं, हाईट वगैरे नसते या ऑब्जेक्टला. त्यामुळे इथे हा 2D ऑब्जेक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही बघाल तर त्यावेळेस हा फक्त त्याला थिकनेस वगैरे काहीच नाहीये, फक्त तुम्ही त्याचे व्ह्यूज 2D व्ह्यूज जे आहेत ते बघू शकता. सो इन दिस वे वी कॅन कन्स्ट्रक्ट different 2D sketches with the help of 2D commands. So these all are the 2D commands and we have to use it. So these 9 constraints they are used for vertical, horizontal, perpendicular, tangent, midpoint, coincident, symmetric, equal and parallel. याच्यात काय अडचण आता कोणाला? नो. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही आता ठीक आहे हे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरला ज्यावेळेस तुम्ही स्वतः यूज कराल त्याच वेळेस तुम्हाला कळेल की ते ऍक्च्युअल मध्ये कसं वापरला जातो सॉफ्टवेअर बरोबर. आता जर ठीक आहे आता आपण ऑनलाईन शिकतोय, पण ऑनलाईन आणि फिजिकल याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः इथे सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्हाला ते इझी जाईल. बरं मला सांगा सॉफ्टवेअर किती लोकांकडे आहे, किती स्टुडंटकडे आहे सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअर आहे का घरी सगळ्यांच्या? या नो सर. सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं काय कायद्याने सरांनी सांगितलं होतं बरोबर. मी विचारलं होतं त्यांना, ते म्हणे की सांगितलंय सगळ्या विद्यार्थ्यांना. हो सर. हा, तर सरांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या पद्धतीने सॉफ्टवेअर डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्यानंतर आपण हे जे काही आपण शिकतोय इथे 2D असेल 3D असेल तर ते तुम्ही स्वतः ज्यावेळेस ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्हाला आणखी मजा येईल बरोबर. आता खूप इंटरेस्टिंग आहे. आता सध्या आपण 2D बघतोय, ज्यावेळेस आपण 3D बघू त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल पार्ट आपला मॅन्युफॅक्चरिंग होण्याच्या आधी कसा दिसणार आहे हे आपण बघू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही 3D पार्ट मॉडेलिंग कराल त्यावेळेस तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने समजेल.
आणि त्याच्यानंतर आपल्याला असेंब्ली सुद्धा करायची. असेंब्ली म्हणजे काय की दोन पार्ट एकमेकांमध्ये असेंबल सुद्धा आपल्याला करायचे. तर असं हे आपलं असणार आहे टोटल सॉलिड मॉडेलिंग सब्जेक्ट. याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल आहे. तर ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला याल तुम्हाला मॅन्युअल मिळेल. मॅन्युअल कम्प्लीट करायचंय आणि आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकल्स आहेत याच्यात भरपूर. ते सगळे प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचे आणि त्यांचं जे काही ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग आपल्याला सॉफ्टवेअरवरती ड्रॉ करायचं. तर हे आपलं 2D स्केचेस होती. आणखी काय अडचण कोणाला आता ह्याच्यात? बोला, अडचण असेल तर विचारायला लागेल. नो सर. आहे का अडचण कोणाला? मोबाईल हे सर नो. नो सर. हॅलो. नो सर. सर मोबाईल राहील. निखिल काय सांगायचंय तुला? निखिल निखिल. हो सर. हो सर मोबाईल राहील का? बघा प्रॅक्टिकलला 3D पार्ट्स कसे ड्रॉ करायचे ते शिकायचंय. नंतर असेंब्ली बघायचे, वेगवेगळे पार्ट ड्रॉ करायचे आणि त्यांची असेंब्ली बघायची. निखिल काय प्रॉब्लेम? निखिल येस सर. हा बोल. सर मोबाईल राहील का सॉफ्टवेअर? मोबाईल वरती नाही येणार कारण त्याचे कॉन्फिगरेशन खूप हाय असतात. मोबाईल वरती तो तुम्हाला हे नाही होणार पॉसिबल. ओके सर. ठीक आहे. एक 2 मिनिटं होल्ड करा स्टुडंट्स. ठीक आहे स्टुडंट्स, पुढच्या प्रॅक्टिकलला आपल्याला जे काही 3D पार्ट्स आहेत ते ड्रॉ करायचे आणि कोणकोणते पार्ट्स आहेत त्याचं ड्रॉइंग मी तुम्हाला आधीच देऊन ठेवेल. तर तुम्ही ते ड्रॉइंग बघून घ्यायचंय
आणि त्यानुसार आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो 3D पार्ट जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर असं आपलं आजचं प्रॅक्टिकल होतं. आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय काय बघितलं तर टोटल सिलेबस बघितलं, मार्किंग स्कीम बघितली, त्यानंतर मार्किंग स्कीम बघितली, त्यानंतर आपण जे आहे ते कोणकोणते एक मिनिट hold. असं आपल्याला प्रॅक्टिकल जे आहे ते कम्प्लीट करायचे. 3D पार्ट्स पण बघायचे, 2D पार्ट्स हे बघायचे. आज आपण काही 2D पार्ट्स बघितले, पुढच्या प्रॅक्टिकलला आणखी 2D पार्ट्स बघायचे. भूषण, काही प्रॉब्लेम तुला? सर मायक्रो प्रोजेक्ट चेकिंगला पाठवलं तुम्ही, काही सांगितलं नाही अजून. हो बघतो हो सर, तुम्हाला रिपोर्ट पाठवले होते. बरोबर. मायक्रो प्रोजेक्टचं पण आहे ना, आता मी लिस्ट चेक करतो कोणकोणते टॉपिक्स आहेत, त्याच्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट जे आहे ते कम्प्लीट करतो. सर आम्ही गायकवाड गायधनी सरांकडनं चेक केले, त्यांनी फायनल केले, त्याच्यामुळे आमचं राईट डाऊन पण झाले ते. ठीक आहे ना, तुमचे जे काही असतील ना मायक्रो प्रोजेक्ट ते मला एकदा परत पाठवून द्या, मी चेक करतो. सर व्हॉट्सअपला पाठवलंय दोन्ही पण रिपोर्ट. बरं बघतो मी. ठीक आहे, मायक्रो प्रोजेक्ट आपण बघू काय काय आहेत ते, त्या हिशोबाने तुमची मायक्रो प्रोजेक्टचं पण चेकिंग होईल. आणि तुम्हाला टॉपिक अलॉट केलेत ना सगळ्यांना? हो सर, टॉपिक वगैरे सर्व भेटले. काय होतं ऋषिकेश तुला टॉपिक? सर आपलं SMA चा 2D ड्रॉइंगचं होतं, स्केच कमांड यूज करून 2D ड्रॉइंग काढायचे होते. बरं ठीक आहे, मायक्रो प्रोजेक्ट कम्प्लीट करून पाठवा तुम्ही, मी चेक करतो मग वाटलंच. ठीक आहे, तर सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअर जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर सध्या ते खूप वापरलं जातं. ज्या ठिकाणी मशीन पार्ट्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग होतात, तर त्या पार्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होण्याच्या आधी कसं दिसेल हे बघण्यासाठी आपण सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअर जे आहे ते वापरतो. तर याचे ऍप्लिकेशन्स बरेचसे आहेत. नंतर ऍडव्हान्टेजेस जर बघितलं तर कॅड सॉफ्टवेअरच्या जर बघितलं तर कॅड पेक्षा सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअर क्रिओ सॉफ्टवेअर आहे ते खूप चांगलं आहे. जसं आता आपण बघितलं की डायमेन्शन इनबिल्ट असतात, त्यामुळे सेपरेट डायमेन्शन द्यायची गरज पडत नाही तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल व्ह्यू दिसतो, 2D मध्ये तसं मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बेनिफिट असं की एखाद्या पार्टचं तुम्हाला ऑर्थोग्राफिक व्ह्यू स्वतः ड्रॉ करायला लागतात, पण इथे तसं नाही. एका क्लिक वरती तुम्हाला त्या पार्टचं
सेक्शनल व्ह्यू असो, ऑर्थोग्राफिक व्ह्यू असो, तो तुम्हाला मिळू शकतो. टॉप व्ह्यू पाहिजे, एका क्लिकवर तुम्हाला टॉप व्ह्यू मिळेल. साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, असे सेक्शनल व्ह्यू, असे वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत ते एका क्लिक वरती तुम्हाला मिळू शकतं. सो दॅट इज बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ अवर क्रिओ सॉफ्टवेअर. तर आपण हळूहळू जसं जसं पुढे जाऊ तसं आपण ते बघणारच आहोत. सुरुवातीला फक्त आपण 2D बघतोय. 2D स्केच व्यवस्थित जर समजलं तुम्हाला तर मग आपण 3D कडे जाणार, आणि त्यानंतर मग असेंब्ली, आणि त्यानंतर मग शेवटचा पार्ट जो आहे तो आपल्याला ड्रॉइंग, प्रोडक्टचं ड्रॉइंग. असे स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचंय पुढे. सगळ्यात पहिले आता तुम्ही मॅन्युअल जे आहे ते मॅन्युअल पण कम्प्लीट करायचंय, आणि सायमल्टेनियसली बाकीचे पार्ट्स पण आपल्याला ड्रॉ करायचे. सर मॅन्युअल कधी देणार आहे? मॅन्युअल तुम्हाला म्हणजे आता सध्या आमचा प्रयत्न असाच होता की दिवाळीच्या आधी द्यायचं, पण मग ते काय आता मॅन्युअल झेरॉक्स करणं चालू आहे, त्यामुळे सध्या तरी काही ते पॉसिबल होणार नाही. पण दिवाळीनंतर तुम्हाला ते मोस्टली मिळतील मॅन्युअल्स. मग तुम्हाला सगळे ज्या सब्जेक्टला मॅन्युअल आहे ते मॅन्युअल कम्प्लीट करा, ज्या सब्जेक्टला फाईल असतील ते फाईल कम्प्लीट करा. जसं आपलं डिझाईन सब्जेक्टला फाईल आहे बरोबर, तर ते फाईल सगळ्यांनी कम्प्लीट करा. कॉलेजमधनं सर डिझाईनच्या फाईल मध्ये काय काय आहे? असाइनमेंट्स वगैरे जातील ना, अजून काही दिसतंय? नाही असाइनमेंट्स नाही. ज्या काही प्रॅक्टिकल्स आहेत, आता आपण पहिले 2 प्रॅक्टिकल बघितले होते बघा. सर्वेचा एक होता पहिला, आणि दुसरा पण तो सर्वेचाच होता थोडाफार. असे हे प्रॅक्टिकल्स पण आपल्याला कम्प्लीट करायचे.